आज मटार भात करूयात। सध्या मस्त अशा कोवळ्या मटारचा सीझन सुरू झालाय, तेव्हा घरोघरी हमखास बेत होतो तो अशा मटार पुलावचा। आणि आज ना हा भात आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे अगदी पटकन कुकरच्या अवघ्या 2 शिट्ट्यांमध्ये तयार होतो। रात्रीच्या जेवणात म्हणा किंवा पटकन काहीतरी बनवायचं असेल ना, तर हा असा मटार भात तुम्ही नक्कीच बनवू शकता। त्यासाठी इथे हा 1 वाटी लांब दाण्याचा तांदूळ मी ना साधारण 15-20 मिनिटं छान असं भिजवून घेतला। 1 वाटी हे ताज्या मटारचे दाणे घेतले। फ्रोझन मटार घेतला ना तरीही चालेल हा, पण या दिवसात छान कोवळा ताजा असा मटार मिळतो, तेव्हा शक्यतो फ्रोझन नको। इथे छोट्या कुकरमध्ये 1 पळीभर तेल घातले। तेलावर थोडेसे खडे गरम मसाले घालायचे आणि हे खडे गरम मसाले हलकेसे परतले ना की उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा। इथे ना 1 मोठा कांदा मी छान उभा पातळ असा चिरून घेतला। 2 हिरव्या मिरच्या या अशा मधून चिरून घालते। आता हा कांदा आपल्याला छान हलकासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। रात्रीच्या वेळेस फार असं काही करायचं नसतं ना, तेव्हा हे असे पटकन होणारे भाताचे प्रकार अगदी जवळचे वाटतात नाही। फोडणीत आपल्याला हिंग घालायचं आहे, पण मी विसरले म्हणून आत्ता घालते। तुम्ही मात्र फोडणीतच घाला। मटार न पचायला थोडंसं जड असतो, त्यामुळे हिंग मात्र अवश्य घाला। कांदा हा असा हलकासा गुलाबी रंगावर परतला ना की यामध्ये चमचाभर हिरवं वाटण घालायचे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं टेचून घातलं ना तरीही चालेल। छान ताजा असा मटार घालायचा आहे आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचंय। आपण यामध्ये जे हिरवं वाटण घातलंय तेही छान असं परतून घ्यायचंय आणि मटारचाही कच्चेपणा जाईस्तोवर सगळं 1-1.5 मिनिट छान असं परतून घ्यायचंय। सगळं व्यवस्थित असं परतून झालं ना की यामध्ये स्वच्छ धुवून वेळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। इथे ना मी हा बासमती तांदूळ घेतलाय, पण कोलम तांदळाचा भातही सुरेख होतो। तांदूळ 15 ते 20 मिनिटं तरी छान असं भिजवून घ्यायचा, म्हणजे भात मोकळा होतो। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि 1 चमचाभर गरम मसाला घालायचा आणि हे सगळं आपल्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आपण फोडणीमध्ये खडे गरम मसाले घातले असले ना तरी हा असा गरम मसाला नक्की घालायचा, त्याने ना एक सुरेख असा स्वाद भाताला येतो। बघा इथे ना मी सगळं व्यवस्थित असं परतून घेतलंय। आता आपण यामध्ये पाणी घालूयात। कुठलाही भात छान मोकळा सळसळीत तयार होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पाण्याचं प्रमाण। ते आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्यासाठी 2 वाट्या अगदी उकळतं पाणी मी यामध्ये घालते। पाणी हे गरम घालणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच आपला भात छान मोकळा तयार होतो। मिठाचा अंदाज नसेल ना तर इथेच पाण्याची थोडीशी चव घेऊन बघायची। थोडंसं मीठ हलकंसं जास्त लागलं ना की आपला भात अगदी व्यवस्थित तयार होतो। अगदी शेवटी हे असे टोमॅटोचे काप घालते। टोमॅटोचे काप नाही घातले ना तरीही चालेल। मटारचे हिरवे दाणे, त्यामध्ये टोमॅटोचा लाल चुटूक असा रंग अगदी सुरेख दिसतो, त्यामुळे घालते। अर्ध्या लिंबाचा छान रस पिळून घ्यायचा आणि चमचाभर साजूक तूप घालायचे। लिंबाच्या रसामुळे एक छान चटपटीत चव तर येतेच, पण भात ना छान मोकळा असा तयार होतो। आता कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, किंवा मग तुमच्या कुकरच्या अंदाजाने शिट्ट्या घ्या। इथे कुकरची वाफ मुरली, झाकण काढूया। वा, मस्त असा वाफाळता मटार भात इथे तयार आहे। अगदी हलक्या हाताने सगळा भात व्यवस्थित हलवून वाफ मोकळी करून घेऊया। अगदी शेवटी छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ पेरायचं। अगदी झटकीपट तयार होणारा पण तितकाच सुरेख चवीचा असा मटार भात इथे तयार आहे। सोबत मस्त अशी कोशिंबीर आणि पापड। आणखी काय हवं बरं? अगदी साधासा हा मटार भात तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।